सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. पाहती गोवाडी पाहती गोवाडी गोवाडी पाहती करते नामात चिंतना नामाचे
घरी कानबा घरी कानबा घरी घरी कानबाज घरी कानबाज घरी घरी कानबा
हॅलो 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 पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया देवादि देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझी वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला विठाला पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडब्याचा बहुतेकांच्या पाठातला काला या प्रकरणातला भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अलौकिक चरित्र कसं घडलं याचं वर्णन करणारा अभंग महाराज म्हणतात पाहिला गेलं तर गोवळ समाजातले गोपाळ गायींच्या धारा काढणारे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जीवन जगणारे पण आश्चर्य असं घडलं की भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खायला लागला खाय त्यांची उष्टावळी
ज्यांचं उष्ट खातो ते गोपाळ आहेत, गायीच्या धारा काढणारे आहेत, तुमच्या माझ्यासारखं शेतकरी कुटुंबामध्ये जीवन जगणारे आहे. पण सर्वसामान्य कुटुंबातल्या गोपाळांच्या ताटातलं देव उष्ट खातो हे चरित्र आहे. महाराज, देवानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं असं गोपाळांनी केलं काय? करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. म्हटले गडी नामाचे चिंतन करीती, गडी कान्होबाचे ध्यान करीती. म्हटले गड्यानं नामाचं चिंतन केलं आणि कान्होबाचं ध्यान केलं, आणि ध्यानासहित केलेलं चिंतनाचा परिणाम भगवान परमात्मा त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. नवल काय आली द्यावी डाई, त्यांचा डाव देऊ लागला. जगाला डाव दाखवणारा, जगाशी नियतीचा क्रूर खेळ खेळणारा, पण आजच्या दिवशी गोपाळांचा डाव द्यायला लागला. जगाचा सांभाळ करणारा, धावे वळत्या मागे गाई, गाईचा सांभाळ करू लागला. नवे नवे अलौकिक असणारा काला गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंतानं प्रदान केला. महाराज, तोच काला आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? एक ठाई काला. म्हटलं तुम्हाला एक विचाराचं बनावं लागेल. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका विचारानं एका मंडपामध्ये येतात त्या दिवशी काला होत असतो. एक ठाई काला. आणि मग तुका म्हणे भाविकाला, साधन करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. अतिशय सोपा अभंग आहे. अर्थ सांगितला की पाठ व्हावा इतका सोपा अभंग आपण आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. राहिलेल्या तूर्त वेळेमध्ये 1-1.25 तासामध्ये आपल्याला थांबायचं आहे. राहिलेल्या कालखंडामध्ये आपण या अभंगाचं आणि भगवंताच्या लीलाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या फुले पिंपळगाव नगरीमध्ये. थाटामाटात सुरू झालेला हा भव्यदिव्य कीर्तन महोत्सव सोहळा, आणि या कीर्तन महोत्सवातील ही काल्याच्या कीर्तनाची सेवा समापन्न करण्याचा योग आहे. तसं जागराचं कीर्तन होतं माझं, पण थोडंसं मागं पुढं झाल्यामुळं तारीख अचानक निघून गेली. आणि मग आमच्या दाजींना, रमेश दाजींना, कोरडे दाजींना मी म्हटलं की आता माझ्याकडे तारीखच राहिली नाही. मीच त्यांना म्हटलं मला काला द्या. रात्रीची तारीख आता गुंतलेली आहे. दुसरा दिवस म्हणजे 2 तारीख दिली होती अगोदर. ते पुन्हा त्यांचा फोन आला की महाराज आता काहीतरी करावंच लागेल. आणि योगायोगानं प्रकाश महाराजांना विनंती केली की मी काल्याचं कीर्तन करतो. त्यांनाही थोडी अडचण आली, आणि मग त्या संबंधातून जागराचं कीर्तन करण्याच्या ऐवजी काल्याचं कीर्तन करावं असा अट्टहास निर्माण झाला. आणि या उद्देशनातून आमचे कोरडे दाजी किंवा आपण सगळी फुले पिंपळगावची मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी, सगळ्यांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आहे. म्हणून सगळ्यांच्या वतीनं कोरडे दाजींचा जो परिवार आहे ते आमच्या भगिनी आहेत, म्हणून आम्ही त्यांना दाजी म्हणतो. संगीताताईंचा आवाज गोड आहे, त्यांचा हा परिवार आहे, आणि त्या संबंधातून ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी एकत्रित आणण्याचं काम झालं. खरं तर यावर्षी पंढरपूरला जाता आलं नाही, यावर्षी पैठणला जाता आलं नाही, यावर्षी आळंदीला जाता आलं नाही. पण आपल्या गावाला पंढरपूर, आळंदी आणि पैठण या सगळ्या वारीचा उत्सव फुले पिंपळगावला या कोरडे दाजीनं निर्माण केला. बघा, अशी सगळीच महाराज मंडळी जिथं तुम्हाला ऐकायला तिथं जावं लागतं तिथं ऐकायला मिळाली तुम्हाला. योगायोगानं तो उत्सव इथं साजरा होत असताना हे काल्याचं कीर्तन करण्याचं भाग्य आमच्या पदरामध्ये पडलं, आणि अतिशय सुंदरसं वातावरण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बरं का, अनेक मृदंगाचार्य रोज वाजवतात, पण आजचं जे अरुण महाराजांचं वाजवणं आहे ते एखाद्या मदमस्त हत्तीसारखं आहे. एखादा हत्ती असावा आणि तो असा मदमस्त झालेला. ज्यावेळेला तुम्ही असा मदमस्त हत्तीच पाहिला नसेल अजून, एखाद्या वेळेला अरण्यात गेले ना, पहा काय वाजवणं आहे महाराज. असं वाटतंय की मी बोलूच नाही, नुसतं अरुण महाराजांनी ते वाजवतच राहावं. एवढ्या तयारीचं वाजवणं ही मंडळी महाराज एकाहुनी बळी रे आपल्या सप्ताहामध्ये रोज वाजवायला येतात. त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे की आमचे अरुण महाराज कदम गुरुजी हजारो विद्यार्थी पखवाजाचं शिक्षण ज्यांच्याकडे घेतात, असा एक महाराष्ट्रातील नामांकित वादक अरुणजी महाराज कदम. जोरात टाळी वाजवा. अरुण महाराजांचं आगमन आपल्या गावाला आज आहे, आणि त्यांच्या वाजवण्यातून आज आपण मंत्रमुग्ध होत आहोत. ते आपल्याला वाजवण्यासाठी आहेत. महाराजांना माझं वंदन आहे की आजच्या या कार्यक्रमासाठी आपण उपलब्ध आहात. माझ्या संगतीमध्ये संगीत अलंकार, भजन सम्राट, ज्यांचा आवाज तार सप्तकामध्ये फार गोड आहे, असे आमचे संजय महाराज हजारे आज आपल्याला गाण्यासाठी आहेत. दुसरे ज्यांनी प्रथम चाल गायलं ते आमचे गुरुबंधू नारायण महाराज, ते पण फार गोड गातात, त्यांनाही माझं वंदन. ज्यांचं कीर्तन आपल्या सप्ताहामध्ये झालं, गोड वारकरी चालींचा ठेवा ज्यांच्याकडे आहे, माऊली महाराज चव्हाण,
तबला वादक सगळ्या कीर्तनकारांना कथाकारांना तबल्याची साथ देणारे आमचे गोविंदराव महाराज, गोविंद महाराजांनाही माझं वंदन. मधले महाराज आहेत, त्यांचं काय नाव आहे? प्रकाश महाराज, त्यांना वंदन. कोरडे दाजींना वंदन. गावातील जी भजनी मंडळी आहे ज्यांनी चाल पुकारली ते ज्येष्ठ बाबा, त्यांना माझं वंदन. गावातील सगळी टाळकरी गुणीजन भजनी मंडळ सगळ्यांना वंदन. उभे राहिलेल्यापैकी सगळी भालदार सोपदार सगळ्यांना वंदन करतो. बसलेल्यापैकी दत्ता महाराज, आमचे गडदे गुरुजी, त्यांचाही मोठा सप्ताह या परिसरामध्ये असतो. तेही गोड कीर्तन करतात. अगदी वारकरी संप्रदायाच्या तत्वानं त्यांचं जगणं आहे, त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या, अतिशय सुंदर सिस्टीम आमच्या सगळ्या कलाकारांची गायन वादनाची आवडती सिस्टीम आता बनत चालली. श्रीराम साऊंड सर्व्हिस शिवरगव्हाण, दत्ताभाऊ ढवळे आमचा जिवलग मित्र आहे. बोर्ड लावतो, ट्रबल बाज गेन विको, बारकाली बटणं फिरवण्याचं ज्ञान चांगलं आहे. कलाकारांना कीर्तनकारांना कसं खुश ठेवायचं त्या मशीनमध्ये ती जादू आहे. त्यांनाही माझं वंदन. मंडप डेकोरेशन या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी सगळी मंडळी सगळ्यांना वंदन करतो. आमचे भाऊ आलेत किट्टी आडगाववरून, ज्यांनी या भागामध्ये मला पहिल्यांदा आणलं होतं. मोटरसायकलवर मी किट्टी आडगावला कीर्तनाला आलो होतो, आमच्या भाऊने आणलं होतं. पण अशी सगळी प्रेमाची परिसरातील मंडळी, माजलगाव तालुका बीड जिल्हा या भागातून जमा झालेली आपण सगळे सोयरे पाहुणे मंडळी, या कार्यक्रमाच्या दरम्यान फुले पिंपळगावची सगळी भजनी मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, आपल्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. अतिशय गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला दोनही शूटिंग करणारे आहेत. आमचा अरविंद आहे, मराठी हॉटस्पॉटवाला. पलीकडून काय नाव आहे त्यांचं? निळकंठ दादा आहेत, दोघेही शूटिंग करतात. त्यांनाही माझं वंदन आहे. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. आपल्या अभंगाला, आपल्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. 7 दिवसापासून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार येत आहेत, नामांकित गायक वादक येत आहेत, आपल्याला मंत्रमुग्ध करून जात आहेत. हे काल्याचं कीर्तन आहे, समाप्तीचं कीर्तन आहे, कळसाचं कीर्तन आहे. लक्ष देऊन ऐका. प्रश्न असा आहे काल्याच्या कीर्तनातला की 7 दिवसापासून तुम्ही सप्ताह करताय, पण त्याचा शेवट आज काल्यानं होत आहे. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी का करावं? का बरं महाराज? काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी केलं तर का चालत नाही? काल्याचं कीर्तन तिसऱ्या दिवशी केलं तर का चालत नाही? काल्याचं कीर्तन मध्यंतरी करून सप्ताह चालू ठेवला तर का जमत नाही? महाराष्ट्रात माजलगाव तालुका, गेवराई तालुका, बीड जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, जेवढे म्हणून जिल्हे देशात आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात सप्ताह झाला की त्याचा शेवट काल्यानं होतो. मग काला हा शेवटी का करायचं? काय कारण काय त्याचं? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही नाही. बरं, त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेश. म्हटले एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं की त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो. बरं का गोविंद महाराज? पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, छानपैकी सप्ताह केला जातो. अरुण महाराज, गोविंद महाराज, माऊली महाराज, हजारे महाराज, नारायण महाराज आणले जातात. साखरे महाराजांचं कीर्तन ठेवलं जातं. किती सुंदर कीर्तन आहे, किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे. याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशीच मंदिर परिपूर्णतेला जातं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तर काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह रूपे बांधकाम परिपूर्णतेला जात नाही. एवढं सोपं आहे बरं का. एवढं सोपं सुद्धा लोकांना कळत नाही. ज्ञानोबारांनी दुसरं उदाहरण दिलं. माऊली म्हटले जशी गंगा एकदा समुद्राला मिळाली तिचं जीवन परिपूर्ण झालं. अवघ्या झाल्यावर
तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा सागराला मिळाली, गंगेचं जीवन परिपूर्ण झालं. तिला पुन्हा प्रवाह नाही, तिला पुन्हा थांबणं नाही, ती कुठं गेली याचा विचार मिळाली, तिचं जीवन परिपूर्णतेला गेलं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला गेला. इतकं सोपं आहे. चला, काल्याचं कीर्तन शेवटी करायचं ते परिपूर्णतेचं आहे म्हणून. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? 10 ते 12, 11 ते 1, 12 ते 2 याच वेळेत का करायचं? रोज रात्रीची कीर्तनं झाली, मग आज साखरे महाराज आले, मग ते दुपारीच का कीर्तन करायला लागले? तर त्याचं उत्तर आहे, भगवान कृष्णाने तो काला दुपारी केलेला आहे. त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण दुपारी तो काला करतो. आणि अतिशय महत्त्वाचा तिसरा प्रश्न, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? आज पांडुरंग नाही, आज दत्त भगवान नाही, खंडोबा नाही, भगवान शंकर नाही, या विश्वातल्या कोणत्याच देवाचं चरित्र नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग महाराज आजच्या दिवशी भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? तर सोपं उत्तर आहे त्याचं, काला जर परिपूर्णतेचं कीर्तन असेल तर या विश्वात परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. बाई तुला गोड वाटतोय, पण समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसवली. असद्गिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे श्रुतुर्वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानामीश पारम न याति. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारः. त्याच्यासारखा परिपूर्णतम देव नाही. बाकीचे सगळे अवतार पूर्ण आहेत, भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम का? बाकीच्या अवतारात सामर्थ्य आहे
पण स्वातंत्र्य नाही. करण्याची ताकद आहे, करता येत नाही. रामप्रभूचा अवतार सुद्धा असाच. लक्ष्मणानं इंद्रजित मारला रामायणामध्ये. तर तो इंद्रजित असा मारलेला आहे, एका बाणानं त्याचा एक हात उडवला, दुसऱ्या बाणानं दुसरा हात उडवला, तिसऱ्या बाणानं त्याचं शिर उडवलं. ऐका, लक्ष्मणानं अरुण महाराज एक बाण मारला आणि तो बाण हाताला लागला. जो हात उडाला तसा तो हात इंद्रजिताच्या पत्नीचं नाव आहे सुलोचना. त्या सुलोचनाच्या महलामध्ये जाऊन पडला आणि त्या हातानं असा लेखन साहित्याचा इशारा केला आणि तुटलेल्या हाताचा इशारा बायकोनं ओळखला. पतिव्रता होती. इथं अख्खा वन पीस माणूस बोलतो तरी बायको ओळखू शकत नाही. तिनं तुटलेल्या हाताचा इशारा ओळखला. ऐका, हातामध्ये लेखन साहित्य दिलं आणि त्या तुटलेल्या इंद्रजिताच्या हातानं एका कागदावरती असं लिहिलं की तुझ्या माहेरच्या मंडईनं माझा घात केला. तिनं ते वाचलं, हात हातामध्ये घेतला. भला मोठा रावणाचा दरबार भरलेला होता. आता इंद्रजित मेला, आता कुणाला पाठवायचं? आणि त्या दरबारात ती सुलोचना आली. लक्ष देऊन ऐका. दरबारात सुलोचना आली, रावण महाराज मला रामप्रभूच्या तिकडे जायचं. रावण म्हटलं, कुणी अडवलंय तुला, जा. ती सुलोचना हात घेऊन निघाली आणि दरबारात बसलेले सगळे सरदार हसायला लागले. ते दरबारातले सगळे मातब्बर लोक म्हटले, काय रावण महाराज तुम्ही वेडे आहेत, रामप्रभूच्या सीतेला इकडे घेऊन आलात, तिला अशोकवनामध्ये ठेवलं आणि आता तिला बांधण्यासाठी आणि तिला धरण्यासाठी एवढं मोठं युद्ध पेटवलं आणि आता तुमच्या सुनेला तिकडं रामाकडे पाठायला लागले. त्या रामानं जर तुमच्या सुनेला तिकडं धरून ठेवलं, बोली लावली आमच्या सीतेला सोडा तरच तुमच्या सुलोचनाला सोडू, मग कसं करायचं? तर रावण हसून म्हणला त्या सरदारांना, दुसऱ्याच्या बाया पळून आणायला ते काय रावण का म्हटलं, तो राम आहे. म्हणजे रावणाला सुद्धा आपली लायकी कळत होती बरं का. बऱ्याच रावणांना लॉकडाऊन मध्ये आपली लायकी कळाली. विठाला विठाला सुलोचना रामप्रभूच्याकडे आली. ऐका, मोठ्या स्फटिकाच्या शिळेवर रामप्रभू बसलेले होते, लहान्या शिळेवर लखन बसलेले होते. मोठा 18 पद्मवानराचा एवढा मोठा गरडा होता आणि त्याच्यात ती सुलोचना भाऊ ते हात घेऊन गेली आणि रामप्रभूला ती म्हटली, राम महाराज तुम्ही तुमचा जावाई मारला. रामप्रभू म्हटले, अरे लग्न झालं आणि वनवास मिळाला, कशाची मुलगी कशाचा जावाई? म्हटले, या जन्मात नाही, तुमचा नाही, मी लक्ष्मणाचा विचार करते. लक्ष्मण हे शेषाचे अवतार आहे आणि शेषाची मी कन्या आहे, ते माझे वडील आहे. मग शेषाची मी जर कन्या आहे तर इंद्रजित नात्यानं तुमचा जावाई झाला, तुम्ही त्याला मारायला नको होतं. रामप्रभूचं जावायचं प्रेम उफळून आलं, इंद्रजित उठवायचा ठरला. आता इंद्रजित उठवणं सोपं नाही ना महाराज. इंद्रजित एक तर मरतच नव्हता महाराज. पण इंद्रजित मरतच नव्हता आणि त्याला आता डबल उठवायचं. आपटू त्यानं वानराला मारलंय आणि आता तो डबल उठवायचा आणि तो हरायचा कुणी? मग तयारी झाली, त्याचे सगळे अवयव गोळा केले. ऐका, कमंडलूचं पाणी हातामध्ये घेतलं, मंत्र म्हणायचे आणि त्या मेलेल्या इंद्रजिताच्या अंगावर पाणी टाकायचं आणि इंद्रजित उठवायचा. मंत्र सुरू झाले. तेवढ्यात मग त्या हनुमंतरायाच्या कानावर बातमी गेली. ते म्हटले, बुद्धिमत्ताम वरिष्ठम यांच्याशिवाय चालणार नाही. ते पळतच आले हनुमंतराय. ते म्हटले, ओ देवा, इंद्रजित उठवता येणार नाही. काय म्हटले ते? देवा, इंद्रजित उठवता येणार नाही. रामप्रभू म्हटले, का माझ्यात ताकद नाही का, सामर्थ्य नाही का? अरे पाणी सुद्धा टाकायची गरज नाही, मंत्र सुद्धा म्हणायची गरज नाही, उठ म्हटलं की उठवतो. ते म्हटले, सामर्थ्य आहे तुमच्यात, तुम्ही उठवू शकता इंद्रजिताला. पण ते वाल्मिक ऋषीनं रामायणा वर्तनी दाविण नामा म्हणे, वर्तनी दाविण नामा म्हणे, वर्तनी दाविण नामा
म्हटले वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये असं लिहिलं, इंद्रजित मारायचा उठवायचा नाही. रामप्रभूनं पाणी दगडावर फेकलं. कारण काय? माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, रामप्रभू इंद्रजिताला उठवू शकत नाही. सगळ्या जगाला चालवतो राम, इंद्रजित काय? पण उठवता येत नाही. पूर्ण अवतार आहे, सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही. साधू जे म्हणेल तसं करावं लागतं. कृष्ण अवतारात असं नाही म्हणा. भगवान कृष्ण गोकुळात अवताराला आले आणि भगवान कृष्णाच्या गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करायची. प्रत्येक गावाला परंपरा असते, वेगवेगळी परंपरा आहे, वेगवेगळी परंपरा. काहीचा दिवाळीला सप्ताह, काहीचा पाडव्याला सप्ताह, काहीचा शिवरात्रीला सप्ताह, अशा परंपरा आहे. तसं आमच्या गावात काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर वांग्याचं भरीत करतात. काय करतात माऊली महाराज? वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर करतात. या 10-5 वर्षात जरा आमचं महाराष्ट्रभर नाव झालं. 2-4 वर्ष माझा काला झाला, तर मी आमच्या गावातल्या लोकांना म्हटलं, का रे पोरीच्या लग्नाला बुंदीचे लाडू करता आणि हे देवाच्या कार्यक्रमाला भाकरी करता का? लाजा वाटत नाही तुम्हाला? ते म्हटले, महाराज तुमचा काला कॅन्सल, भाकरी नाही कॅन्सल. का? ती आमची परंपरा आहे. म्हटले आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून चालत आलेली, ते आम्हाला जमणार नाही. का? परंपरा मोडता येत नाही. भगवान कृष्ण गोकुळात आले त्यावेळेला इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळातली. भगवान कृष्ण म्हटले, कशाचा इंद्र उंद्र रे? बंद. बंद पाडली ना पूजा महाराज. इतका राग आला इंद्राला, इंद्राकडे पावसाचं खातंय, त्यानं इतका पाऊस पाडला अरुण महाराज, इतका पाऊस पाडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला वाटतं का देवाने पूजा केली? गोवर्धन उचलला, गोकुळ त्याच्या खाली उभं केलं, पण पूजा नाही केली महाराज. याला म्हणतात सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. करण्याची ताकद आणि करतो परिपूर्णतम. करता येतं पण करू शकत नाही. पूर्ण अवतार सोप्या व्याख्या आहेत. असा परिपूर्णतम भगवान कृष्णाचं चरित्र आहे. म्हणून आजच्या दिवशी ते चरित्र गावं. महाराज 12:30कडे काटा चालला, लक्षात आलं आमच्या, काला शेवटी करावा. भगवान कृष्णाचं चरित्र परिपूर्णतम आहे म्हणून सांगावं. पण तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी केली आणि सरस्वती माता लिहायला बसवली, तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. मग त्याचं चरित्र नेमकं काय आहे? त्याच्या चरित्राचा एक भाग तुकाराम महाराज आपल्यासाठी सांगतात अभंगाच्या पहिल्या. पाहती गोवाणी, पाहती गोवाणी, पाहती गोवाणी, पाहती गोवाणी, पाहती गोवाणी, पाहती क्या बात. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड.